ज्याप्रमाणे आपण एखाद्या आठवड्याची भाजी किंवा काही किचन प्रिपरेशन आधीच करून ठेवतो, अगदी त्याचप्रमाणे महिन्याभरासाठी वारंवार लागणाऱ्या काही गोष्टींची तयारी देखील आपण करून ठेवली तर ऐनवेळी होणारी आपली धावपळ आपल्याला कमी करता येते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचनमध्ये अशी कोणती कामे आधी करून ठेवली तर आपली किचनची कामे ही सोपी होणार आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर बघा, आता श्रावण लागलेला आहे आणि सर्वांना उपवास असतात आणि उपवास नसले तरी देखील सगळ्यांना साबुदाणा खिचडी ही आवडत असते। पण त्या साबुदाणा खिचडीसाठी आपल्याला दाणेकूट करावा लागत असतो। मग वारंवार आपण दाणेकूट करण्याऐवजी एकदाच आपण जर महिन्याभरासाठी दाणेकूट करून ठेवला तर तोच खिचडीसाठी वापरता येतो आणि त्यातलाच काही भाजीसाठी देखील वापरता येतो। मी जितके दाणे भाजले होते त्याचा दाणेकूट करून घेतला आणि त्यातले थोडेसे दाणे ठेवून त्याची दाण्याची चटणी करून घेतलेली होती आणि सोबतच दुसरी चटणी देखील केलेली होती जवस आणि कराळ्याची। ह्याच रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे। सोबतच साबुदाणा खिचडीमध्ये मिरी पूड देखील आपण घालत असतो, तर अशा वेळेस जर आपण मिरी पूड करून ठेवली तर ती देखील उपयोगात येते। रोजच्या भाज्यांमध्ये इतर मसाल्यांप्रमाणे आपण धने जिरेची पूड देखील टाकत असतो। विक्रती धने पूड आणण्याऐवजी जर आपण घरीच खमंग असे धणे भाजून घेतले, थंड झाले की त्याची अशी पूड करून हवाबंद डब्यात ठेवली की ह्या धने पूडला कुठल्याही प्रकारचे जाळे लागत नाही आणि सुगंध देखील कायम राहतो। रोजचा चहा टेस्टी होण्यासाठी बरेच जण विक्रती चहा मसाला आणतात, परंतु घरी जर चहा मसाला बनवला तर आपल्या घरच्या मसाल्यामुळे चहाची चव ही दुप्पट वाढते। चहाचा मसाला बनवण्यासाठी मी वेलची घेतलेली आहे, लवंग घेतलेली आहे, कलमी घेतलेली आहे, थोडे मिरे टाकले। माझ्याकडे जायफळ नव्हतं परंतु तुम्ही त्यामध्ये जायफळ देखील टाकून घेऊ शकता। सर्व बारीक करायचं आणि त्यामध्ये सुंठ पावडर टाकायची आणि तयार झाला इथे आपला हा चहा मसाला। घरी काहीतरी गोड बनवलं की त्यामध्ये वेलची पावडर ही टाकल्या जाते, त्यामुळे प्रत्येकच वेळेस वेलची पावडर करण्यापेक्षा एकदाच करून ठेवली की ती प्रत्येक गोड पदार्थामध्ये आपल्याला वापरता येते व त्यामुळे त्या गोड पदार्थाची चव व सुगंध देखील वाढते। त्यामुळे मी वेलची पावडर देखील करून ठेवत असते। सकाळी नाश्त्याला आपण पोहे किंवा उपमा बनवतो आणि यावर छान असा खोबरा किस टाकत असतो। तसेच या खोबऱ्या किसचा दुसरा उपयोग म्हणजे आपण शिरा किंवा खीरमध्ये देखील याचा वापर करू शकतो। त्याचप्रमाणे मी खोबऱ्याचे काप देखील करून ठेवत असते, कारण की मसाल्याचं वाटण करताना त्यावेळेस खोबऱ्याचे कापचा उपयोग हा होत असतो। त्यानंतर मी मुखवास देखील करून ठेवत असते। मुखवासमध्ये मी सोप, ओवा, तीळ आणि जवस यांचा उपयोग करत असते। छान खमंग भाजून घेते आणि थंड झाले की त्यामध्ये मी धणा सोप ही मिक्स करून घेते आणि हवाबंद डब्यात ही भरून ठेवून देत असते। आपण नाश्त्याला कधी कधी उपमा किंवा शिरा करत असतो, अशा वेळेला दोन्ही पदार्थाला अगदी खमंग असा रवा भाजलेला पाहिजे असते। मग अशा वेळेस मी रवा देखील भाजून ठेवत असते, त्यामुळे हे दोन्ही पदार्थ अगदी कमी वेळेत माझे तयार होतात। सोबतच मी साखर देखील बारीक करून ठेवत असते, कारण की सकाळच्या धावपळीच्या वेळेस जेव्हा मुलांना दूध हवं असतं तर पटकन पिठी साखर घालून दूध देता येतं। तर अशा प्रकारे मी महिन्याभराची काही महत्त्वाची तयारी आधीच करून ठेवत असते आणि अशा तयारीमुळे माझी रोजची धावपळ ही कमी होते आणि सोबतच वेळ देखील वाचतो। तर अशा प्रकारे तुम्ही देखील अशा छोट्या छोट्या प्रिपरेशनचा नक्की उपयोग करून बघा आणि मग बघा तुमची दैनंदिन कामे कशी सोपी होतात। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।